हॅलो मैत्रिणींनो, आज आपल्याला बघायचं आहे मस्तपैकी कारल्याची झणझणीत अशी तिखट आणि गोड अशी कारल्याची भाजी। काय लोक असे असतात की कारल्याची भाजी बघता क्षणी नाक आणि तोंड मुरडतात, कारण ती भाजी एकदम कडू लागते। आणि हो, खरंच ती कडू लागते। मलाही अजिबात आवडत नव्हती ती कारल्याची भाजी। तर आता मी ज्याप्रमाणे तुम्हाला करून दाखवणार आहे त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर खरंच न आवडणारे लोकसुद्धा ही कारल्याची भाजी एकदम आवडीने खातील। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कारलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुवून घेतल्यानंतर परत ते उभं चिरून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यातील सर्व बिया काढून घ्यायचं आहे आणि बिया काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याला परत असं बारीक स्क्वेअर आकारमध्ये चिरून घ्यायचं आहे। स्क्वेअर आकारमध्ये बारीक याच्यासाठीच म्हणते की ती भाजी पटकन शिजून जावी, कारण मोठं कारलं जर तुम्ही कट केला तर ती लवकर शिजत नाही। त्या चिरून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि कारलं मस्तपैकी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून जो वरचा हिरवा भाग आहे तो असा थोडासा काळपटपणा व्हायला पाहिजे। लई पण काळपट करायचं नाही बरं का, नाहीतर आधीच ती भाजी कडू लागते। नाहीतर ते जास्तच तुम्ही जर कारलं ते काळपट भाजून घेतलं तर आणि जराच कडू होऊन जाईल। त्यासाठी त्याला असं मीडियम गॅस ठेवून त्याला मस्तपैकी काळपटपणा होईपर्यंत, क्रिस्पीपणा येईपर्यंत त्याला मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आहे। आणि भाजून घेतल्यानंतर काय करायचं आहे, त्याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता जसं मी दाखवले बघा व्हिडिओमध्ये, तसंच कारलं एकदम छान भाजून घ्यायचं। आणि भाजून घेतल्यानंतर आपल्याला एक घ्यायचं आहे कढई, त्यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं तेल आणि तेल मस्त तापून द्यायचं आहे। तेल तापल्यानंतर आपल्याला त्यात काय करायचं आहे, त्यात ॲड करायचं आहे आपल्याला आपले घरातले सर्व मसाले। मग काय आलं त्यामध्ये, त्यात टाकायचं आहे आपल्याला थोडंसं मोहरी तडतडल्यानंतर त्यात आपल्याला ॲड करायचं आहे आपलं पांढरं तीळ। काय माहिती बाबा, हे पांढरं तीळ खूप म्हणजे खूप उडतं, त्यासाठी ते टाकलं की थोडंसं साईडलाच राहायचं बाबा। त्यानंतर ॲड करायचं आहे आपलं कढीपत्ता ॲड केल्यानंतर त्यात ॲड करायचं आहे आपलं सुकं खोबरं आणि लसणाचं वाटण। आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्त्याशिवाय कोणत्याच भाजीला मजाही नाही। ते कोथिंबीर आणि कढीपत्त्याशिवाय सगळ्या भाज्या अशा सुक्याच आहेत। खरंच मला तर कोथिंबीर आणि कढीपत्त्याशिवाय भाजीच जमत नाही। त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे शेंगदाण्याचं कूट ॲड केल्यानंतर आपल्याला ते सर्व मिश्रण आतापर्यंत जे टाकलं ते सर्व मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचं आहे, परत चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आले की मग आपले परत आणि मसाले, ते म्हणजेच लाल तिखट, धनपूड, जिरपूड, आपला गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे भरपूर सारा गूळ। खरी मजा तर ह्या भाजीला आहे गुळाची। गुळाशिवाय ह्या भाजीला खरीच मजा नाही। विदाऊट गूळ ही भाजी खाणं शक्यच नाही, कारण ती खूप कडू लागते। खरी खासियत ह्या भाजीची आहे ती म्हणजे गूळ। त्यामुळे गूळ टाकायला अजिबात कंजूसपणा करायचं नाही बरं का, नाहीतर भाजी खाण्यात काहीच अर्थ नाही। गूळ टाकल्यानंतर आपल्याला ते सर्व मसाले जे आत्तापर्यंत टाकलं ते संपूर्ण असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं। आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यात ॲड करायचं आहे आपण जो क्रिस्पी भाजून घेतलेलं कारलं होतं ते सर्व त्यामध्ये ॲड करायचं आहे। आणि ॲड केल्यानंतर ते सर्व मसाले त्याला कोटिंग होईल असं त्याला मिक्सअप करून घ्यायचं आहे। आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यात ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ। आणि मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला त्या भाजीमध्ये ॲड करायचं आहे गरम पाणी ह्यासाठी आपल्याला ॲड करायचं आहे की भाजीला चांगला कट यावा, नाही का। असं भाजी बघता क्षणी वाटायला पाहिजे, टेस्ट घेण्याच्या आधीच आपल्याला ती भाजी बघता क्षणी वाटायला पाहिजे की नाही बाबा, ही भाजी खरंच खूप झणझणीत आणि अशी टेस्टी तिखट असं गोड
भाजी झाली अशी वाटायला पाहिजे. त्यासाठी गरम पाणी ॲड करायचं आणि शिजवून घ्यायचं.